सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। गोंदिया येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समितीकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध। गोंदिया दिनांक 23 फेब्रुवारी रोजी नुकतेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमातून नुकतेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांना स्वप्न पडतात। विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्व संतांमुळे व संघांमुळे यश मिळाले म्हणणे म्हणजे मतदाराचा अपमान आहे व ते संत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली। या विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात गोंदिया जिल्हा श्री संप्रदाय कडून आज दिनांक 23 फेब्रुवारीला 5 वाजता गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी जिल्हा अध्यक्ष मूलचंद खांडवये, निरीक्षक नवरंग मेश्राम, महिला निरीक्षक वैशाली चतुर, जिल्हा कर्नल प्रकाश कोरे, महिला अध्यक्ष ताराताई राऊत, रोशन कुर्वे, जयपाल खांडवाये, पंकज खांडवाये, दामोदर शेडे यासह जिल्हा कमिटी पदाधिकारी व तालुका पदाधिकारी व जवळपास 200च्या जवळपास भाविक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव। संत हे स्वप्नामध्ये बोलतात असं चुकीचं वक्तव्य केलं आणि त्या चुकीच्या वक्तव्याबद्दल विधानाबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। वडेट्टीवारांनी माफी मागितलीच पाहिजे। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। धर्म की जय हो। धर्म का नाश हो। प्राणियों में हत्या बंद हो। विश्व का कल्याण हो। की जय हो। हिंदुओं में एकता हो। हिंदुओं में एकता हो। हिंदुओं में एकता हो। हिंदू धर्म खतरे में। हिंदू धर्म खतरे में। हिंदू धर्म खतरे में। जय सिया राम। 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 जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परम पूज्य कालीनाथ महाराज की जय। परम पूज्य कालीनाथ महाराज की जय। आवाज दो, हम एक हैं। आवाज दो, हम एक हैं। वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे नेते हे महत्वाचे कार्यकर्ते आहेत। हे जगद्गुरू माऊलीबद्दल यांनी चुकीचं वक्तव्य केलं, विधान केलं, स्वप्नामध्ये बोलतात। असं स्वप्नामध्ये कधी संत बोलत नसतात। संत हे समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत असतात। आज आपली महाराष्ट्राची भूमी आहे, महाराष्ट्रामध्ये संत आहेत आणि आज समाजाच्या कल्याणासाठी जगद्गुरू माऊलीचं कार्य सुरू आहे। परंतु त्यांनी जे विधान केलं, काल जे विधान केलं ते विधानासाठी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि जोपर्यंत आमच्या जगद्गुरू माऊलीची माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना आम्ही माफ करणार नाही। म्हणून ते वडेट्टीवार मुर्दाबाद। वडेट्टीवार मुर्दाबाद। वडेट्टीवार मुर्दाबाद। वडेट्टीवार मुर्दाबाद। मुर्दाबाद। मुर्दाबाद।